आई बापाला विसरायचं नाही. आधी तर पहिला शब्दांचा. हा. त्याच्यानंतर त्यांचा घराबाहेर निघताना त्यांचा पाया पडूनच निघायचं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि तर काही सकाळचे वाजले होते 10. घरी खायला काहीच नव्हतं. माझा भोटा ब्लॉग बघा होता माझा, तो स्वतःहून बघा होता. मला नाश्त्याला पण काही नाही यार. तर काय करू काहीच, काय करू. पोहे केले मम्मी. अरे हा, आता मस्त पोहे वगैरे घ्यायचे, मग कामाला गपक्यान सोडायचं, तर भेट करायची. तर काहीच फायनली पोहे आले, आता पोहे खायचे. काय आता मस्त पोहे वगैरे खाऊन घेऊ आणि निघायचं कामाला. तर काहीच फायनली दुकानात आलं, शटर वगैरे उघडलं. आता देवपूजा वगैरे तर मांडलीच त्या दिवशी. तीच देवपूजा थोडीफार आवरली. तिथले साहित्य वरती साईडला ठेवला, फुलं वगैरे काढायचे सगळे. आज तर ते 2 लेडीज पण नाही, आज मी एकटा आहे. ठीक आहे, त्याला सोमवारी येणार घ्यायचं. आता मी एकटा राहील आज पूर्ण दिवसभर 10 ते 7 म्हणजे फक्त जेवायला जाईल तोपर्यंत बघू. आज खूप दिवसानंतर आज कामावर आल्यावर एकदम वेगळं फील होत आहे नाही का. खूप दिवसानंतर कामावर आलं त्याच्यामुळं. बाकी दिवाळीची सुट्टी होती 3 दिवस, त्याच्यामुळं ठीक आहे काढू. जेवायला आलो तो घरी. जेवायला आहे कांद्याची पात आणि पोळी आणि प्लस तारक मेहता. काहीच फायनली जेवण वगैरे करून झालेलं आहे. आता जायचं परत शॉपला, आपल्या आपण तिथं कामाला तिथं. आपली गाडी काहीच, आपली गाडी आहे, या गाडीवर जायचं आणि कळते. तर काही संध्याकाळ झाली होती. आज तर कोणी आलं नव्हतं, मी एकटा होतो. आज तर खूप बोर झाला, काहीच नाही, काही काम वगैरे नव्हतं. आता संध्याकाळ झाली, आता घरी जायचं मस्त. गाडी तर भाऊ घेऊन गेला, इथे येऊन भाऊ गाडी घेऊन गेला. चला घ्यायचं, जाऊया घरी. आजसाठी एवढंच घ्या. तर मला दुकानावरती पण जायचं आहे. दुकानावरती आज तो काय आलेला नाही आहे, त्यांचा दुसरा मालक तो आलेला नाही. त्याच्यामुळं मग आता मला जावं लागणार आहे. वडिलांचा जेव्हा फोन येईल तेव्हा मी इथे निघेल. पाय कमीत कमी 700-800 मीटर आहे, जाईल. दुकानावर तुम्हाला दाखवतो आमच्या दुकानाचा व्ह्यू. शॉप, दूध वगैरे भरायचे बाकी. 20 रुपयाचं स्प्राईट पाहिजे. 20 रुपयाचे स्प्राईट पाहिलं. स्प्राईट नाही आहे कशा. राधे राधे. काकांसोबत राधे राधे केलं. आई बापाला विसरायचं नाही. आधी तर पहिला शब्दांचा. हा. त्याच्यानंतर त्यांचा घराबाहेर निघताना त्यांचा पाया पडूनच निघायचं. हा ते तर आहेच. आलं लक्षात. हा, तर तुमची पिढी पुढे प्रगती करेल. प्रगती करा. तुमचे आशीर्वाद काही कामात वाया नाही जात, पण काही काम येतो. पण मग आशीर्वाद घेऊन पण काही वाईट काम केलं तर वाईटच होतं. ते तो आपण पाऊल जर एवढा पाऊल टाकला ते तसंच होणार नाही. चांगला सरळ मागणी गेला, सरळ पाऊल टाकला, ते काय कशाला वाईट होईल. चांगली बुद्धी येणार, चांगलं राहणार. चार जण कोणते कसे राहतात, त्या लोकांमध्ये आपलं व्यवस्थित राहायचं. तुम्ही कितीही देव केले, नाही वडिलांना जर तुम्ही त्रास दिला, त्यांचं मन जर दुखावलं, काय उपयोग आहे देव करायचा. बरोबर. हा, आई बापाचाच आशीर्वाद राहतो. आई बापच हे करत, देव असतात. आपण काय देव करून काही करत नाही. तुम्ही मनात खोटी भावना राहिली, देव करायचं, त्याला काय अर्थ. बरोबर, ते जायचं. भगवंताचं नाव स्मरण करायचं, चालत राहायचं, आई बापाचे आशीर्वाद घेत राहायचं. बाबा माझे ब्लॉग बघताय. तर काहीच बाबा माझे ब्लॉग बघताय, बाबासाठी धन्यवाद. बाबा एकदम, बाबा स्वतःहून बघताय, मी असं म्हणत नाही बाबा बळजबरी बघा. वरती आलो, तो शॉपवरती आलो, दूध वगैरे हॉटेल लावलं मला भाऊने. आता लिफ्ट वगैरे आलेली. आपली किटली आहे, किटलीत दूध आहे. काही दूध वगैरे घेतले. आता एका विंगमध्ये एवढे दूध द्यायचे. तर काहीच फायनल दूध वाटून झालेले, दूध वगैरे सगळे वाटले. चाललोय शॉपवरती. तुम्ही आलो दूध वाटून, बाबा लगेच चालले. बाबा चालले आता कशाला, जेवायला चालले का? झोपायला जेवायला. हे आमचं शॉप, हे आमची ओल्ड बाईक. एका आले माहिती का मित्रांनो, एका आमच्याकडे बिल घ्यायला यायला मी बिल लटकवलं होतं, पण मग मी त्यांना आज काही बी करून व्हिडिओ मध्ये प्रूफ आहे. तर काय आता भाजी वगैरे काही केली नाही मम्मीने. आता पावभाजी वगैरे आणताय. पावभाजी किती आणायची पण? पावभाजी नाही आणत. मग तुझं मुस्कडच जोडत.
मी ते नाही म्हणते, एखाद्या व्यक्ती जर चांगलं वाईट करतो ना त्याला चांगलं सांगायचं. आता द्या तुम्ही त्याचं भासल्याचं कोणा एवढीशी भाजी आण नको बरं का घरात. आता प्रेमानंद महाराज आहे बरोबर, ते सगळ्यांना सांगता खाऊ नका ते काय सांगता, कारण की ते वाईट आहे म्हणून ना. तर मग आपल्याला पण सांगणं काम आहे की तुम्ही पण नका खाऊ, तुम्ही पण नका खाऊ. तुमचं म्हणणं आहे त्याचं म्हणणे मारायचं, हे चुकीचं आहे ना. मी बोललो जेव्हा चालू करा म्हटलं मटन चिकन, तेव्हा चालू केलं आणि आता बंद करायचं मी सांगतो, ते माझं कवर ऐकत नाही. म्हणजे वाईट लगेच ऐकतं लोक, चांगलं नाही ऐकत. खराब वस्तू लवकर होते पण चांगलं कधी होत नाही. तुला सांग, मग तुम्हाला तेच म्हणतोय ना, तुम्हाला तेच कोणाचं मन नाही मारायचं ते का बरं नाही मारायचं, अजिबात नाही मारायचं. त्याला मारायचं प्राणाला. प्राण्याला नाही मारायचं. मग त्याचं मन नाही मारायचं का, म्हणजे मन साठी दुसऱ्याचा प्राण घ्यायचा का. खायला आहे डबुकड्याची भाजी आहे, चिकनची भाजी नाही बरं का, आपण चिकन नाही खात. भात आणि पोळी. पहिले चिकन खात होता, पहिले चिकन खात होता, आम्हाला म्हणतो चिकन खाऊ नका. पण मी आता नाही खात ना, कारण की मी आता सुधारलेलो आहे. बिकॉज आय फॉलो हिम प्रेमानंद महाराज. तर काय आम्ही चाललोय व्हिडिओ वगैरे काढून घरी. रात्री 12-12:30 वाजले, 12:30 वाजता व्हिडिओ काढल्या. कालचा सीन परत. ए मेंटल हो कशी टाकतात. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओला वापस कंटिन्यू करा.